साधी सोपी सिरीजमधली 64वी रेसिपी आज शेअर करते आहे। चटपटीत भेळ, अतिशय पटकन होणारी रेसिपी आहे। ही घरगुती भेळ आहे, बाहेर मिळते तशी भेळ नाही आहे ही मी अशीच मधल्या वेळेत खाण्यासाठी करून बघितली होती। खूप छान झाली म्हणून रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते आहे। इथे भेळेचे कुरमुरे घेतले आहे, तुम्हाला क्वांटिटी किती हवी त्याप्रमाणे तुम्ही घेऊ शकता। त्यानंतर एक सुकी चटणी बनवली होती भेळेची, ज्यामध्ये मी कोथिंबीर, मिरची, कढीपत्ता आणि थोडंसं आलं, जिरं आणि डाळे घातले होते। अशी सुकी वाटून घेतली, ती चटणी यामध्ये घातली। त्यानंतर यामध्ये मी काकडी वापरली आहे। भेळेमध्ये शक्यतो काकडी नाही वापरत, पण मी बारीक चिरून काकडी घातली। खूप छान चव येते, नक्की ट्राय करू शकता। त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो आणि तसंच उकडलेला बटाटा इथे सालं काढून चिरून घातला आहे। हे सगळं घातल्यानंतर मी यामध्ये चिंचगुळाची आणि खजुराची चटणी केली होती। आता ही चटणी मी घरीच बनवली, ही चटणी पण यामध्ये घातली। छान असं मिक्स करून घेतलं। छान आधी चमच्याने मिक्स करण्याचा प्रयत्न केला, पण त्यानंतर हाताने अगदी व्यवस्थित लागते चटणी सगळ्या कुरमुऱ्यांना, म्हणून हाताने मिक्स करायचं शक्य असेल तर। छान असं मिक्स करून घेतलं आणि त्यानंतर यामध्ये जर तुमच्याकडे शेंगदाणे असतील किंवा तिखट डाळ असेल किंवा इतर काही कुरकुरीत चटपटीत साहित्य असेल तर तुम्ही वापरू शकता। माझ्याकडे नव्हतं म्हणून मी नाही घातलं। काळं मीठ घातलं यामध्ये, काळं मीठ नक्की घालायचं, चव खूप छान येते। त्याच्यानंतर मी यामध्ये एक कमी तिखट मिरची बारीक चिरून घातली। चटणी घातली असली तरीसुद्धा एक मिरची, कमी तिखट मिरची घालायची मात्र। आणि खारी बुंदी माझ्याकडे होती, ती मी यामध्ये वापरली। खारी बुंदी घातल्यानंतर छान असं एकजीव करून घेतलं। आता यामध्ये मी घालणार आहे चाट मसाला, थोडासा चाट मसाला आणि अगदी थोडंसं लिंबू पिळून घालणार आहे, त्यामुळे चटपटीतपणा खूप छान येतो। आणि त्यानंतर बारीक अशी भेळेची शेव घातली आणि मस्त चटपटीत भेळ खाण्यासाठी तयार आहे। खूप सोपी रेसिपी आहे, मधल्या वेळेत किंवा संध्याकाळच्या वेळेला खाण्यासाठी नक्की ही रेसिपी करून बघा। अतिशय काही याच्यामध्ये एक्स्ट्रा साहित्य किंवा काही वापरलेलं नाही आहे, घरच्या घरी बनवली आहे। सगळे पदार्थ, चटण्या वगैरे घरीच बनवल्या आहेत, त्यामुळे नक्की ट्राय करून बघा। कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये कळवा। आवडली तर चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।